लोकशाही मार्गानं त्यांना सर्व अधिकार दिलेत। माणसाच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी शेरोशायरीचा वापर केला जातो, काही घोषणांचा वापर केला जातो। त्यामुळे असे काहीतरी करणे हा बालिशपणा आहे। नांदेड, खानदेश, पश्चिम तालुक्यातून फोन येत आहेत। महाराष्ट्रभर दौरा करायचा आहे असा कोण हिटलर जन्माला आलाय? आजपर्यंत भुजबळांनी कुणाला तलवार दाखवली? जरांगे स्क्रू ढिले झाल्यासारखे करतात। भुजबळांना एकेरी भाषेत बोलणं, आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसाला मान दिला पाहिजे, टीका करताना भान ठेवलं पाहिजे। जरांगे थोडे त्यांचे स्क्रू ढिलेसारखे झाल्यासारखे करायला लागले, कारण की कुठंतरी उठसूट भुजबळांना एकेरी भाषेत बोलणं, बापाच्या वयाचा माणूस आपण। आज ही महाराष्ट्राची फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे? आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे। ठीक आहे, प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचं सर्वांना अधिकार आहे, परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्त्वाचा विषय असतो। आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा, मी तुझ्या गावात तलवारी घेऊन, अशी भाषा कधी वापरली नाही। ही जरांगेनंच ह्या गोष्टीचा हाणामारी, तोडाफोडी, जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगेनं आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेले आहेत। लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय, लोकशाही मार्गाने पक्ष स्थापन करण्याचा अधिकार दिलाय, लोकशाही मार्गाने निवडणुका लढण्याचा अधिकार दिलाय, लोकशाही मार्गाने सत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार दिलाय आणि लोकशाही मार्गाने इथल्या जनतेचं हक्क, अधिकार आणि सामाजिक न्याय या गोष्टी देण्याचा अधिकार दिलाय। त्यामुळे त्यांना सदिच्छा आहे। वडीगोद्रीच्या सभेमध्ये हातामध्ये पेपर घेऊन छगन भुजबळ साहेब शेरशायरीच्या माध्यमातून भाषण केलं, त्याचीच नकल आज मनोज जरांगे पाटलांनी केली हातात घेऊन। कसं बघ आता भुजबळ साहेबांनी जे काही वडीगोद्रीमध्ये भाषण केलेलं होतं, हे भाषण तिथं आलेल्या जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काही शेरोशायरी म्हटल्या असतील, काही म्हणी वाक्प्रचार म्हटले असतील। हे खरं तर माणसांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी शेरोशायरीचा वापर केला जातो, वाक्प्रचारांचा वापर केला जातो, म्हणींचा वापर केला जातो, काही घोषणांचा वापर केला जातो। याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यामधून काहीतरी कायद्याचं राज्य आहे, तर सगळ्या लोकांना कायदा सुव्यवस्था माहिती आहे, त्यामुळे असं काहीतरी करणं म्हणजे थोडंसं बालिशपणाची लक्षण असं त्यांनी इशारा दिलाय। अरे इथं पक्ष आहे, त्यांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच, तुमच्या 5 पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत, असं त्यांना मतदान करा? हे हुकुमशाहीची लक्षण आहेत। अरे हुकुमशहा पण असावा, पण त्याच्यापुढं काहीतरी विजन असावी ना। हे काय कसलं लक्षण आहे? पाडतो, धरतो, मिळवतो, नाही मिळालं तर हे करतो, हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला? हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलायझ्ड पीपलची, माणसांची, म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांच्या तोंडी अशी वक्तव्य येत नाही। छगन भुजबळांना उद्देशून ते असे म्हणाले की त्या टांगा उलटा नाही बांधला तर माझं नाव नाही का? आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार आहे? त्याचं त्यांनाच प्रश्न विचारा। कुठं टांगा उरलाय का? काही चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधतायत का? काय कुठला टांगा उलटा बांधणार? कसला टांगा? काही बोलायचं किंवा ते आता भुजबळ साहेब वयानं खूप मोठे आहेत, मात्र ते कधी पण बोलताना जरांगे पाटील एकेरी उल्लेख घेतात भुजबळ साहेबांचा। काय वाटतं तुला इंगा दाखवतो, पण तुला इंगा दाखवतो, माझा एकेरी उल्लेखानच बोलतात। ही हुकुमशाही। हे बघा, जनता इथं भल्या भल्यांचा माज उतरवते, असा एकेरी बोलणाऱ्यांचा या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे। या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले, नेते असले तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आरेतुरेचा माज आरेतुरे करणाऱ्याचा आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सुज्ञ, त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवेल। मला आंतरवादी सराटीमध्ये यायचं होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि हाकेंना परवानगी दिली। हा जातीयवाद नाही का, असा सवाल जरांगे पाटलांनी केला। जरांगे पाटलांच्या आंतरवली सराटीमध्ये गेले होते ना असते 2 दिवसापूर्वी। तुम्ही किती आंदोलने केली आंतरवली सराटीमध्ये? त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना। त्यामुळं असं तुम्ही लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते। तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल 200 गाड्यांचा, तर गाव चिमुकलं आहे, गावातले रस्ते छोटे आहेत, तिथं 200 गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलंय तिथं। ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे। प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असतं। वाघमारे साहेब भुजबळ असं म्हणाले, प्रतिसाद मला वाटतंय आम्हाला एक दिवस सुद्धा घरी बसू देणार नाही। आमची तब्येत आज आम्ही रिकवर होतोय असं म्हटल्यानंतर आत्ता या हॉस्पिटलमध्ये सुद्धा
रांगाच्या रांगा लागल्या. त्यामुळं आम्हाला 24 तास अपुरे. आणि आत्ता आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये आत्ता आमचा जरी 2-3 दिवसाचा दौरा असला तरी लवकरच एक 4-5 दिवस आमचे मध्ये गेले की आम्ही पुढचा दौरा एक महाराष्ट्र लेवलचा दौरा असला पाहिजे. आम्हाला नांदेडहून कॉल येत आहेत, आम्हाला खानदेशातून कॉल येत आहेत, आम्हाला विदर्भातून कॉल येत आहेत, अगदी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून कॉल येत आहेत. त्यामुळे आम्ही हे नियोजन महाराष्ट्र, खरा महाराष्ट्र काय आहे आणि आजपर्यंतचा महाराष्ट्र काय आहे, या दोन्ही महाराष्ट्रामधला फरक आमच्या या दौऱ्याच्या निमित्तानं आणि या सर्व संवाद मेळाव्यातून, अभिवादन मेळाव्यातून आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ.